बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी राज्य सरकारने सध्या सुरू केली आहे। येत्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला 12 ते 13% आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने नव्याने अहवाल मागवण्याचीही तयारी सरकारने सुरू केली आहे। मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण ओबीसीतून द्यायचं की स्वतंत्र वर्गवारी करून द्यायचं याचा पेच सरकारसमोर मात्र कायम आहे। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ। हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला 12 ते 13% आरक्षण। राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आरक्षणासाठी पूरक। मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळणार की स्वतंत्र वर्गवारीतून? आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी नेते आमने-सामने उभे ठाकलेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मोठा लढा उभारलाय। दुसरीकडे ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण नको अशी भूमिका आग्रहाने मांडण्यात येते। या वादात मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष राज्यात रंगताना पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या 24 डिसेंबर या मुदतीच्या आत सरकारला पावलं उचलावी लागणार असल्याचं दिसतंय। अशात बिहार राज्यातील जातीय जनगणनेनुसार राज्याच्या टक्केवारीत करण्यात आलेल्या वाढीप्रमाणेच राज्यातही आरक्षणात वाढ करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात आरक्षणाची टक्केवारी वाढवली जाण्याची शक्यता आहे। मराठा समाजासाठी 12 ते 13% आरक्षण वाढवण्याचे प्रयत्न असतील। मराठा, मागास आणि खुल्या प्रवर्गाचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण होणार आहे। 2 महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करून नव्या अहवालात पुरावे गोळा करणार आहेत। हिवाळी अधिवेशनात सरकारच्या वतीने या आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता आहे। आरक्षण एसीबीसीच्या धर्तीवर की ओबीसीतून की स्वतंत्र कायदा याबाबत मात्र पेच आहे। राज्य सरकार यासाठी तातडीने पावलं उचलत असल्याचं दिसतंय। मराठा समाजाला आरक्षण मिळेल, मात्र इतर समाजांवर अन्याय होणार नाही अशी भूमिका राज्यकर्ते सातत्याने मांडताना दिसतायत। मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे। सरकार कटिबद्ध आहे। इतर कुठल्याही समाजाचं, ओबीसीचं, अन्य कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता, कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यावर काम युद्धपातळीवर सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं स्पष्ट मत नोंदवलं आहे आणि कुठल्याही प्रवर्गाला जर ओबीसीमध्ये यायचं असेल तर त्याला मागास सिद्ध करावं लागतं। तो सामाजिक आणि शैक्षणिक हाच कोणताही समाज मागासवर्गीय आयोगांच्या सर्वेक्षणामध्ये मागास ठरत नाही तोपर्यंत कुणालाही आरक्षण देता येत नाही। जर पुन्हा तोच प्रयत्न शासन करत असेल तर आम्हाला शासनाने तो प्रयोग करावा। आम्हाला त्यामध्ये मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची अपेक्षा राहील। सध्या देशात आणि राज्यातही जातीय जनगणनेची मागणी जोर धरताना दिसतेय। बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जातीय जनगणना करून राज्यातल्या आरक्षणात वाढ केली आहे। बिहारमधल्या जातीय जनगणनेनंतर अनुसूचित जातींचं आधी 16% असलेलं आरक्षण आता 20%वर नेण्यात आलंय। अनुसूचित जमाती ज्या आधी 1% आरक्षण होतं ते 2%पर्यंत वाढवलंय। अतिमागास प्रवर्ग 18%वरून 25%, ओबीसी 12%वरून 18%, आर्थिक दुर्बल घटक 10%, मागास महिला 3%, तर एकूण आरक्षण हे 60%वरून 75% करण्यात आलं। याच धर्तीवर महाराष्ट्रातही मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार बदल होण्याची शक्यता आहे। सध्या राज्यात 62% आरक्षण आहे। यामध्ये अनुसूचित जातींना 13%, अनुसूचित जमाती 7%, ओबीसी 19%, भटक्या विमुक्त जाती 11%, एसबीसी 2%, आर्थिक दुर्बल घटक 10%, असं एकूण 62% आरक्षण आहे। मराठा समाजाला 12 ते 13% आरक्षण दिल्यास बिहारप्रमाणे महाराष्ट्रातलं आरक्षणही 75%पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। राज्यातली आरक्षणाची टक्केवारी वाढवणं, जी बिहारच्या धर्तीवर एक 73 ते 75% करणं, जेणेकरून मराठा समाजाला एक 12 ते 13% आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे। मूळ ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र वाढलेलं जे आरक्षण असेल त्यामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र ओबीसी वर्गवारी करून देखील आरक्षण देण्याचा एक पर्याय राज्य सरकार तपासत आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असल्यानं
सरकारला यावर तातडीनं उपाय करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षण जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात येत होतं. मात्र आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 31 डिसेंबर पर्यंत येणार असल्यानं यापूर्वीच आरक्षण देण्याची तयारी सरकारनं सुरू केल्याचं दिसतंय. आता हे आरक्षण नेमक्या कोणत्या प्रवर्गातून देण्यात येणार आणि दिलेलं आरक्षण पुन्हा न्यायालयात टिकणार का, हे प्रश्न तूर्तास तरी अनुत्तरितच असणार आहे. अजय माने आणि संदीप साखरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.